गुड मॉर्निंग. तर आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याचंच हे छोटंसं सेलिब्रेशन. त्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मनूची तब्येत खराब होती म्हणून कुठेही बाहेर जायचं नाही आणि बाहेर सेलिब्रेशन करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. इथे सकाळी सकाळी मनू तिचे आणि तिच्या बेबी डॉलचे केस विंचरत होती आणि दुपारच्या वेळेला इथे मी पास्ता बनवायला घेतला. म्हटलं चला झटपट रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर कर. तर 3 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी पास्ता टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते छान उकडून घेतलं आणि ते बाजूला काढून घेतलं. त्याच्यानंतर पॅनमध्ये बटर टाकून 2 चमचे मैदा घालून छान भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या दूध टाकलेले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं गुठळ्या न होऊ देता. फ्लेवरसाठी ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पूड टाकलेले आणि इथे व्हाईट सॉससुद्धा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये बटर टाकून ना थोडासा लसूण घातला. तो छान परतून झाल्याच्या नंतर कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची माझ्याकडे होती तर त्या भाज्या वाफवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि काळी मिरी पूड टाकली आहे. ह्या तिन्ही गोष्टी ना एकत्र करून घेतल्या आणि मस्त असा पास्ता तयार झालेला आहे. आता 5वी ॲनिव्हर्सरी आणि काही स्पेशल नाही म्हणून म्हटलं चला घरच्या घरी तरी आपण केक कटिंग करूयात. मनूला तर केक बघून इतका जास्त आनंद झाला होता की बस. तिची तब्येत खराब होती तरीसुद्धा ना ती खूप जास्त ॲक्टिव्ह होती आणि हे बघूनच खरं तर छान वाटलं. केक कटिंग केलं, मस्त बाहेरूनच पावभाजी ऑर्डर केली आणि असा होता आजचा दिवस. चलो बाय.